न्यू बुधवारपेठ परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या शेजारी त्यागमूर्ती माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत सोलापूर महानगरपालिकेमध्ये एकमताने ठराव मंजूर करण्यात आला। त्यानुसार त्यागमूर्ती माता रमाई यांचा पुतळा तयार करण्याची वर्क ऑर्डर पुणे येथील मूर्तिकार सुभाष अल्हाट यांना देण्यात आली। दरम्यान माता रमाई यांच्या पुतळ्याचे क्ले मॉडेल तयार केले असून या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी सोलापुरातील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक दत्ता गायकवाड, आनंद चंदनशिवे, कमलाकर बनसोडे, चंद्रकांत सोनवणे, अक्षय मस्के, भीमा मस्के आदींनी माता रमाई यांच्या पुतळ्याची पाहणी केली। मागच्या वेळी आम्ही रमाईचा पुतळा पाहिला होता। त्यावेळी रमाईची चेहऱ्याची ठेवण, त्यांच्या साडीचा पदर, त्यांच्या बांगड्या, त्यांच्या टपाळावर या बऱ्याचशा गोष्टी मला खटकल्या होत्या। त्याप्रमाणे झालं नव्हतं, पण आज हा पुतळा पाहण्याचा आनंद वाटला। चेहरा अतिशय काटेकोरपणे त्यांनी केलेला आहे। हातातल्या बांगड्या दाखवलेल्या आहेत, पायाची चप्पल दाखवलेली आहे, केसाचे वळण दाखवलेले आहे आणि त्यांचं रमाईच्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर आनंद वाटतो की असा पुतळा पहिल्यांदाच सोलापुरामध्ये बसतो आहे। कारण इतरच्या ठिकाणी आम्ही पाहिले तर रमाईचा चेहरा, रमाईच्या शरीराची ठेवण हे सगळे वेगळे, त्यासाठी हा पुतळा अतिशय चांगला अल्हाटाने बनवले आहे। त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। सोलापूर महानगरपालिकेने माता रमाई यांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासोबत बसवण्यासाठी ऑर्डर दिली होती। सदर ऑर्डर पुतळा क्लेवर कमी केला, त्यावरून नगरसेवक गटपेते आनंद व दत्तात्रय गायकवाड साहेब, चंदनशिवे साहेब आणि बनसोडे साहेब आणि सोनवणे साहेब यांनी पुतळ्याची पाहणी केली। पुतळा समाधानक वाटला आणि त्यावरून ह्यापुढे आम्ही ब्रॉन्झ धातूचा पुतळा करत आहोत। 15 ते 20 दिवसामध्ये ब्रॉन्झ धातूचा पुतळा बनवून आपल्या सोलापूर महानगरपालिकेत बसवण्यात येणार आहे।